मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा पुन्हा एल्गार. अंतरवाली सराटीत 30 तारखेपासून आमरण उपोषण करणार. 1994च्या धर्तीवरच सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थानाचा जीआर काढा. जरांगे आपल्या मागणीवर ठाम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला द्वेष नाही, मात्र हैदराबाद गॅझेटचा जीआर काढल्यानंतर प्रमाणपत्र का रोखलं? जरांगेंचा सवाल. आंदोलनाच्या तारखेआधी प्रमाणपत्र द्या, जरांगेंचा अल्टिमेटम. मुख्यमंत्री फडणवीस ब्राह्मण म्हणून कोंडी करण्याचा प्रयत्न, मात्र फडणवीसांची सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका. मंत्री गणेश नाईकांचं मनोज जरांगे यांना प्रत्युत्तर. राष्ट्रवादीमधल्या बड्या नेत्याची पार्थ पवारांच्या विरोधात शरद पवारांकडे तक्रार. आम्ही पक्षासाठी मेहनत घेतली, आमचा मान सन्मान राखला पाहिजे. कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्या, नेत्याची पवारांकडे मागणी. सूत्रांची माहिती. पार्थ पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा झालेत असं त्यांना वाटतंय. शरद पवारांकडे तक्रार जरी झाली असली तरी पार्थ पवार ऐकणार नाहीत. अंजली दमानी यांची टीका. सुनेत्रा पवार, पार्थ पवारांशी बोलायची इच्छा नाही. पार्थ पवारांचा VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, तर सुनेत्रा पवारांचा उड्डाण मंत्री नायडूंसोबत फोटो. मात्र आम्ही प्रामाणिकपणे लढतोय, रोहित पवारांचा निशाणा. पक्षाची बदनामी करणारी पोस्ट लिहिल्याबद्दल दादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना वरिष्ठांकडून समज. नव्या कार्यकारिणीमध्ये पवार कुटुंबाच्या नातेवाईकांना संधी दिल्याचा श्रीवास्तव यांचा आरोप. सूत्रांची माहिती. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे प्रचंड मानसिक धक्का. नैराश्याच्या भरात 3 विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवलं. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातील विद्यार्थ्यांचा समावेश. नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपीला सीबीआयकडून अटक. केमिस्ट्री लेक्चरर PV कुलकर्णीला पुण्यामधून अटक. तो मूळचा लातूरचा असल्याची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांचीही चौकशी केली. पेपरफुटीसाठी टेलिग्रामचा सर्वाधिक वापर झाल्याचं उघड. अहिल्यानगरच्या धनंजय लोखंडे सोबत शुभमचं कनेक्शन. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ लातूरमध्ये काँग्रेसची निदर्शनं. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी. आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. राज्यभरातील काही भागामध्ये इंधन संकट. वाशिम जिल्ह्यातील 60% पंपांवर डिझेल पुरवठा ठप्प. बुलढाण्यामध्ये सुद्धा 166हून अधिक पंपांवर पेट्रोल डिझेल नाही. तर रत्नागिरीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी CNG तुटवडा, वाहनांची मोठी रीक. रिंगरोड भूसंपादनामध्ये बंधुखरासह कुटुंबियांना 3 कोटींचा मोबदला मिळणार. गवळणी आणि पाथर्डी शिवारातील जमिनीसाठी रक्कम मंजूर. पत्नीला 82,83,000 तर दोन्ही मुलींना 1,82,00,000 मिळणार. फायदा घेण्यासाठी दोन्ही मुलींची उपस्थिती आवश्यक. दक्षिण भारत आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये पुढील काही दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर 6 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता. गेवराई आणि अंबड तालुक्यातील अनेक गावांमध्ये गोदावरी नदीचं पात्र कोरडं. पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न. वारंवार मागणीनंतर सुद्धा प्रशासनाकडून नदीमध्ये पाणी सोडलं जात नसल्यामुळे नागरिकांचा संताप. मुंबईतील 10% पाणी कपात मागे घेण्याबाबत मे महिन्याच्या अखेरीस निर्णय. मान्सूनची स्थिती, धरण क्षेत्रामधील पाऊस आणि उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेतला जाणार. समाधानकारक पाऊस झाल्यास महापालिका पाणी कपात मागे घेण्याची शक्यता. जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात सलग 3ऱ्या दिवशी घसरण. सोनं 1500 तर चांदी 3000 घसरली. सोनं GST सह 1,61,195 रुपयांवर. जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा 4थीतील विद्यार्थिनीवर अत्याचार. पीडितेच्या तक्रारीवरून नराधमाला अटक. आरोपीकडून मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून कृत्य. जीवे मारण्याची धमकी दिल्याची ही बाब उघड. धाराशिवच्या भूम शहरामध्ये मध्यरात्री तणाव. गोलाई चौकामध्ये झेंडा लावण्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये राडा. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात, काही जण ताब्यात. प्रकरणी संघटनांकडून आज भूम शहर बंदची हाक. मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर भीषण अपघाताचा थरार. बसची 3 खासगी वाहनांना जोरदार धडक. 3घांचा दुर्दैवी मृत्यू तर 4 जण गंभीर. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत. दर्श अमावस्या आणि शनी जयंतीच्या निमित्तानं शनी शिंगणापूरमध्ये देशभरातून लाखो भाविक दाखल. काल मध्यरात्रीपासूनच शनी मंदिरात भाविकांची गर्दी. सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा. रामकुंडच्या उत्तर तीरावरून भाविकांना प्रवेश बंद. कुंभमेळ्याच्या कामामुळे रामकुंड परिसराचा उत्तर भाग बंद. धार्मिक विधी यशवंत महाराज पटांगण आणि भाजी पटांगण इथे पार पडणार.